सांगावं, कारण का तो ऍक्ट जेव्हा पीएमएलएचा पास झाला तेव्हा मी संसदेत मेंबर होते, तेव्हा आम्ही सगळ्यांनी भाषणं केली आहेत, आम्हाला माहिती आहे ऍक्ट काय. पण हा फायनान्शियल फ्रॉड तुम्ही सांगताय, मग धनंजय मुंडे पण या फायनान्शियल फ्रॉडचे पार्टनर्स आहेत का? कारण की धनंजय मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत राजश्री मुंडे, त्यांच्याबरोबर देखील वाल्मिक कराड यांचे अनेक खात्यांमध्ये संबंध आहेत, त्याचसोबत जमीन व्यवहार आहेत, हा प्रश्न भागीदारी आहे. नाही, तुमचा प्रश्न हा रास्त आहे, पण त्याचं उत्तर माझ्याकडे नाही ना, मी नाही ना सरकारमध्ये. याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. दिस इज द फर्स्ट फुट इन द डोअर. नाही, याची एफआयआर हे घ्या ना, आवाज आहे काय? नाही, हे आहे, मी वाचून दाखवते तुम्हाला. हा एफआयआर आहे, हे काय माझं पर्सनल डॉक्युमेंट नाहीये. हा एफआयआर आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे सगळं. तारीख काय आहे? 11/12/24. हे लेटेस्ट आहे. ह्याच्यात आहे वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले. आय एम हॅपी टू शेअर दिस डॉक्युमेंट. आणि त्याचबरोबर हे लिहिलेलं आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे. हे सगळं अवधा एनर्जीज प्रकल्प कार्यातून हजर नसताना माझा मोबाईल वगैरे वगैरे हे 2 करोड रुपये सांगितले होते. त्यानंतर वेळेवर वेळी विविध लोकांनी मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्प काम बंद न ठेवल्यास मारहाण करणं व जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. हे याच्यात लिहिलेलं आहे. दिस इज नॉट. हे बघा, आणि 28/5/11 वाजता हे सगळं झालेलं आहे. हे सगळं माहिती या एफआयआर मध्ये. नाही, ही बघा, ही ती कंप्लेन आहे. हे तर ईडी आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टर ईडी, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ती ही आहे राजेश कुमार, असिस्टंट डायरेक्टर. I consider the attendance of Shri Valmik Karad necessary in connection with investigation. आता हे इन्व्हेस्टिगेशन काय मला नाही माहिती. ही नोटीस आलेली आहे, ही फायनान्स मिनिस्ट्रीची नोटीस आहे ना. पुढे काय झालं? इतके दिवस होऊन सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, कारण की इथे पोलिसांना बदललं जातं, जी एसआयटी तपास पद्धत आहे त्यातले अधिकारी बदलले जातात, पण मात्र मंत्री मात्र कायम राहतात. तर त्याच्यावरती तपासावरती प्रभाव निर्माण होणार नाही. मला असं वाटतं याचं उत्तर आहे, मी गेले अनेक दिवस म्हणते, त्यांची मागणी ही फक्त आमच्या कुणाकडून होत नाहीये, फक्त राज्यातून भावना आहे. आणि सरकार काय असतं? सरकार ही लोकांच्या सत्ता काय असते? सत्ता हे माध्यम आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. तर जर चांगला बदल घडवण्यासाठी ती सत्ता असते. इट इज अ टूल. ते एक माध्यम आहे, ती एक सेवा आहे. तर ती सेवा करण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे की अशोक चव्हाणांनी पण नैतिकतेने दिलाच होता राजीनामा. अशी किती उदाहरणं महाराष्ट्रात नाही, देशात झालेली आहे. अहो, एक काळ असा होता की एखादा रेल्वे ऍक्सिडेंट झाला ना तर रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचे. लालबहादूर शास्त्री, यू रिमेंबर दोज, ते होते. किती लोकांनी असे दिलेले आहेत. तर नैतिकतेच्या जी काय भावना आहे ती सगळ्या चॅनल्सवर आहे. आज 30 दिवस झालेले आहेत. आजही तुमच्या चॅनलवर त्या मुलीचे अश्रू बघून अस्वस्थ व्हायला होतं. म्हणजे काय माणुसकी राहिली आहे का नाही? त्या मुली, काल कुठल्या तरी एका चॅनलवरच मी पाहिलं, त्या मुलीचा भावाचा वाढदिवस होता. म्हणजे अस्वस्थ, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ह्या सरकारमध्ये काही संवेदनशीलता राहिली आहे का नाही. आणि एकच गोष्ट म्हणजे एवढ्या अंधारामध्ये एकच आशेचं किरण आहे की आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे काही मित्र पक्षात आजही काही संवेदनशील नेतृत्व आहे. सुरेश धस, सोलंकीजी हे बोलतायत. त्याच्यामुळे मला आशेचं किरण आहे की एवढे ह्या संवेदनशील नेत्यांनी ह्या सगळ्यांबरोबर सगळे राजकीय इलेक्शन होतात आणि जातात, माणुसकीच राहते, नातीच राहते.